सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता तरी या ठिकाणी बोलवता येणार नाही, ही भूमिका जी आहे ती महाधिवक्त्यांनी या ठिकाणी सांगितली। संपूर्ण बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये कुठलाही मोठा तोडगा जो आहे तो या ठिकाणी निघू शकला नाही। फक्त जरांगे पाटील यांच्या मार्फत जे आंदोलन सुरू आहे त्यांनी कुठेतरी माघार घ्यावी, त्यांनी ते आंदोलन मागे घ्यावं। राज्य सरकारसमोर 2-3 जे मोठे पर्याय आहेत त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे की मागास आयोगाकडे पुन्हा विनंती करणं की मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे याचं सर्वे करणं। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती। या बैठकीला राज्यातले जे प्रमुख महत्त्वाचे पक्ष आहेत या पक्षातील अनेक नेते जे आहेत ते उपस्थित होते। आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवार, त्याचबरोबर अजित पवार गटाकडनं सुनील तटकरे असतील, त्याचबरोबर शरद पवार गटाकडनं जयंत पाटील असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते जे आहेत अंबादास दानवे ते या बैठकीला होते। पण त्यांच्या पक्षातील इतर कुठल्याही आमदाराला किंवा पदाधिकाऱ्याला या ठिकाणी बैठकीला बोलवण्यात आलेलं नव्हतं। त्याचबरोबर भाजपतले अनेक नेते आणि शिंदे गटातले काही जे आमदार मंत्री आहेत म्हणजे दादा भुसे असतील यासारखे काही मंत्री जे आहेत ते या बैठकीला बोलवण्यात आले होते। या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की जरांगे पाटील यांचं राज्यभर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या बाबींवर कुठला तोडगा काढावा या संदर्भातली ही बैठक बोलवण्यात आली होती। खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देता येईल का किंवा विशेष अधिवेशन बोलवता येईल का त्या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो तयार करायचा होता। त्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या बैठकीमध्ये जी आहे ती चर्चा जी झाल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता तरी या ठिकाणी बोलवता येणार नाही, ही भूमिका जी आहे ती महाधिवक्त्यांनी या ठिकाणी सांगितली। त्याचबरोबर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण कुठलंही सर्वे न करता थेट आरक्षण देता येणार नाही यासाठी संपूर्ण चाचपणी जी आहे म्हणजेच मराठा समाज आर्थिक मागास आहे किंवा इतर सामाजिकदृष्ट्या मागास आहे ही सगळी भूमिका जी आहे ती केंद्र सरकारला पटवून द्यावी लागेल। त्यानंतरच हे आरक्षण जे आहे ते या ठिकाणी देता येईल। त्यामुळे राज्य सरकारला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करता येणार नाही। ही भूमिका जी आहे ती महाधिवक्त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे संपूर्ण बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये कुठलाही मोठा तोडगा जो आहे तो या ठिकाणी निघू शकला नाही। फक्त जरांगे पाटील यांच्या मार्फत जे आंदोलन सुरू आहे त्यांनी कुठेतरी माघार घ्यावी, त्यांनी ते आंदोलन मागे घ्यावं किंवाच सध्या जी राज्यावर हिंसक आंदोलनं सुरू आहे ती हिंसक आंदोलनं न होतं शांततेने आंदोलन या ठिकाणी केलं जावं असा सर्वपक्षीय बैठकीमध्ये सूर जो आहे तो लावण्यात आला। पण खऱ्या अर्थानं एकूणच हे आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे होतं किंवा हे आंदोलन हाताळताना उशीर झालाय का किंवा हे आंदोलन हाताळताना ज्या पद्धतीने गांभीर्य जे आहे ते घेतलं गेलं नाही का या अनेक गोष्टींवर देखील चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी करण्यात आली आहे। पण खऱ्या अर्थानं आरक्षण देण्यासंदर्भातली कुठली महत्त्वाची भूमिका जी आहे ती राज्य सरकार या ठिकाणी सांगू शकलेलं नाही। त्यामुळे जरांगे पाटील आता पुढे या संपूर्ण आंदोलनाबाबत काय निर्णय घेतील तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र सरकार जे म्हणत होतं की आम्ही आरक्षण देण्यासंदर्भात बांधील आहोत, पण आता तुर्तास तरी मराठा समाजाला आरक्षण देणं हे या ठिकाणी शक्य होणार नाही। राज्य सरकारसमोर 2-3 जे मोठे पर्याय आहेत त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे की मागास आयोगाकडे पुन्हा विनंती करणं की मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे याचं सर्वे करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर राज्य सरकारचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसी ची जी प्रमाणपत्र आहेत ती कुणबी ज्यांचं कुणबी जात आहे त्या जातीला ही प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली कार्यवाही जी ती सुरू केलेली आहे। हीच भूमिका आजच्या बैठकीमध्ये देखील या ठिकाणी मांडण्यात आली। त्यामुळे नवीन भूमिका जी आहे ती अजूनही कुठे समोर आलेली दिसत नाहीये। त्यामुळे राज्य सरकारला हे आंदोलन शांततेने या ठिकाणी हाताळावं लागणार हे मात्र नक्की आहे। पण एक सूर जो आहे तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते ईपीएस म्हणून आर्थिक मागास या गटातून देता येऊ शकतं का तो देखील एक पर्याय जो आहे तो राज्य सरकारकडनं या ठिकाणी विचार केला जाऊ शकता। पण त्याच्यावर गांभीर्याने या बैठकीमध्ये चर्चा झालेली आपल्याला दिसत नाहीये। कारण केंद्र सरकारने आर्थिक मागास दृष्टिकोनातून जे 10% आरक्षण या ठिकाणी दिलंय त्या 10% मराठा समाजाचा कुणबी या प्रवर्गाचा समावेश करता येईल का किंवा मराठ्यांचा समावेश करता येईल का हा एक चाचपणी जी आहे ती राज्य सरकारला या ठिकाणी करता येऊ शकते। पण त्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी घेता येईल। कारण यामध्ये 2 गोष्टी आहेत की आर्थिक मागास हा जो एक विषय आहे जे 10% आरक्षण केंद्र सरकारने लागू केले ते जर आरक्षण मराठा समाजाला लागू झालं तर 10% म्हणजे तोच कोटा जो आहे तो राज्य सरकार राज्यामध्ये देखील लागू होईल आणि केंद्रामध्ये देखील लागू होईल। त्यामुळे या सगळ्या संदर्भातला विचार जो आहे तो राज्य सरकारला या ठिकाणी करावा लागेल। पण अजूनही त्यावर
तात्काळ तोडगा निघेल का? कारण हे आरक्षण जरी राज्य सरकारने दिलं तरी ते केंद्राकडे पाठवावं लागेल, सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावं लागेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा केंद्र सरकारकडे तो बेस जो आहे तो या ठिकाणी बसेल का, किंवा राज्य सरकारने जरी आरक्षण दिलं तर ते आरक्षण टाळे धरलं जाईल का, असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे तुर्तास तरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली कुठली ठोस भूमिका जी आहे ती आज राज्य सरकारनं या ठिकाणी दाखवली नाही. त्यामुळे आता हे आंदोलन शांततेने हाताळणं किंवा जरांगे पाटील यांची समजूत काढणं किंवा मराठा समाजाची एकूण समजूत काढणं आणि केंद्राकडे आणि सर्वोच्च न्यायालयाकडे पाठपुरावा करणं या व्यतिरिक्त कुठलाही दुसरी मोठी भूमिका जी आहे ती राज्य सरकारला या ठिकाणी वठवता येणार नाही. तुर्तास आंदोलनासंदर्भात बैठकांचं सत्र मात्र राज्य सरकारने घेतलंय, पण ठोस निर्णय जो आहे तो या ठिकाणी अजूनही राज्य सरकार काढू शकलेलं नाहीये. त्यामुळे आता आंदोलनाची पुढची दिशा काय राहील हे मनोज जरांगे पाटील आणि एकूण राज्यामध्ये जे मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते नेते आहेत त्यांच्या एकूण भूमिका काय यावर अवलंबून राहणार आहे हे मात्र नक्की आहे.